कमी केले. मला एक उलटा प्रश्न विचार, ज्यांनी तुकोबाराचे पैसे बुडवले त्यांचं नाव कुणाला माहिती का तुमच्या भागामध्ये? दुष्काळात जे श्रीमंत होतात ना त्यांचं नाव कोणी लक्षात ठेवत नाही. दुष्काळात दानी असतो त्याचं नाव लक्षात ठेवतात. ते तुकोबार आहेत. सगळं आयुष्य देऊन टाकलं, पोरं देऊन टाकले आणि स्वतः करता काहीच ठेवलं नाही तुकोबारायांनी. अन्नाचा कण पोटात नसल्यामुळं पत्नी वारली. किती दुःख असेल. आत्ताचा जर एखादा माणूस असला ना आणि अशी जर काही वारकरच्या घरात घटना घडली, त्याचे पोरं माळ तोडून टाकतात, हातात बाटली घेतात. ज्या देवाची आम्ही एवढ्या दिवस सेवा केली, काय दिलं त्यांनी आम्हाला? ही भाषा झाली बोलण्याची. तुम्ही बोलता कुणाला? तुमची योग्यता काय? 8 पिढ्या विश्वंभरबाबापासून चालत आल्या आणि विश्वंभरबाबांची जी मुलं आहेत ती सैन्यामध्ये होते बरं. एक मुलगा सैन्यामध्ये वारला, विश्वंभरबाबाला 2 मुलं होते. एक मुलगा सैन्यामध्ये वारला आणि राहिलेल्या एका मुलांचा वंश सुरू झाला. फार खडतर जीवन गेलेलं आहे विश्वंभरबाबांचं. आणि 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबार आहेत. म्हणजे ही जी देहूची मूर्ती ती विश्वंभर बाबांची आहे. त्याचं मंदिर जीर्ण झालेलं जगद्गुरु तुकोबारायांनी बांधलं. त्याला झाले 400 वर्ष. म्हणजे ती परंपरा कशी आली मला आत्ताच्या भाषेत सांगतो. जी शिकलेली माणसं असतील याला म्हणतात DNA परिवर्तन होणं. ज्या कुळात तुम्ही जन्माला आले त्या कुळातले संस्कार बदलत 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 8व्या पिढीमध्ये DNA बदलतात आणि मग अभंग तोंडातून येतो. विठाला 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 विठाला. आणि मग त्या तुकोबारायांनी एवढा त्रास सहन करून देवाला धन्यवाद दिले. मागितलं नाही देवाला. बरे झाले देवा निघाले, बरे या दुष्काळी पिढ्या गेली. कोण माणूस म्हणणार आहे असं? आणि मग गावात त्रास झाल्यानंतर इथून पुढे जरा लक्ष देऊन कीर्तन आहे का, मग तुकोबारायांनी माणसं सोडले, देव जोडला तुकोबारायांनी. जेव्हा माणसं सुटतात तेव्हाच देव जोडला जातो. जोपर्यंत माणसाचं आकर्षण तुमच्यामध्ये आहे, मानाचं आणि धनाचं आकर्षण आहे, परमार्थात विचाराची श्रीमंती येतच नाही. आणि मग भंडारा डोंगरावर आले. तुकोबारायांचा अभंग आहे. काही पाठ केली संतांची. मला तुकोबारायासारखं प्रामाणिक चरित्र सांगणारा पृथ्वीवर जन्मालाच आला नाही. लोक जर सुरुवातीला गरीब असले श्रीमंत झाले ना, आपली गरिबी झाकतात. जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा परमार्थात आले तेव्हा दर 15 दिवसाला कीर्तन व्हायचे विठ्ठलाच्या मंदिरात. नंतर नंतर बिदागी कमी पडल्यामुळे कीर्तनकार गैरहजर राहत असतील. गावच्या लोकांनी सांगितलं, बाबा आता आज कीर्तनकार नाही, तुम्ही बरेच दिवस झाले कीर्तन करताय, करा सुरू कीर्तन. मग दर एकादशीला तुकोबाराय कीर्तन करायचे हे तुकोबाराय सांगतात. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. तुकोबाराय म्हणतात माझं काही कीर्तनामध्ये चित्त नव्हतं, पण लोक उभं करायचे. मग काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आणि आदर मनामध्ये ठेवून हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्ञान आहे. माझा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा. याला म्हणतात विचार परिवर्तन. वैचारिक इकडची श्रीमंती, धनाची श्रीमंती गेली, माणसाची श्रीमंती गेली, विचाराची श्रीमंती वाढली. आणि जशी जशी तुम्ही विचाराने मोठे होता ना, तितके मोठे लोक तुमच्याकडे येतात आणि तितके मोठे लोक तुमचे वैरी होतात. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, तुकोबारायांचे कीर्तन आणि अभंग लिहून झाल्यानंतर गंभीरतेने विचार करा. 2-3 प्रश्न तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी अभंग लिहिण्याची परवानगी सगळ्याला दिली. ज्ञानोबाराय समजून घ्या बरं का. ज्ञानोबारायाचं पुन्हा पुन्हा नाव याच्याकरता घेतो, तळागाळातला बहुजन समाज तुकोबारायासहित जर संत झाला असेल फक्त ज्ञानोबारायामुळे झाला, बाकी कोणामुळे झाला नाही. याचं कारण महाराष्ट्र सोडा, बहुजन समाजातला एकही माणूस तुम्हाला कीर्तनकार दिसणार नाही. पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत तळागाळातल्या समाजासाठी ज्ञानोबारायांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि तळागाळातल्या लोकांना कवित्व करण्याचा अधिकार दिला. कवित्व. मग ज्ञानोबारायांच्या संगती कोण होते? सावता महाराज, गोरोबा काका, जनाबाई, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो चोखोबाराय. चोखोबारायांनी अभंग केले.
चोखोबारांच्या मुलांनी अभंग केले, बंका महाराज. चोखोबारांच्या पत्नीने अभंग केले. प्रश्न लक्षात ठेवा, कोणी आक्षेप घेतला का चोखोबारांनी अभंग केले तर? मग तुकोबारांनी अभंग केल्यानंतर आक्षेप का घ्यावा याच्यावर डोकं चालवा. जनाबाईचे अभंग चालतात, चोखोबारांचे अभंग चालतात, चोखोबारांच्या पत्नीचे अभंग चालतात, सगळ्या समाजातल्या लोकांचे अभंग चालतात. मग तुकोबारांचे का चालत नाहीत? का बुडवला गाथा? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. संप्रदाय असं इतका सोपा नाही तयार झालेला बरं का, खूप विचारपूर्वक तयार झालेला आहे. आणि तो त्रास तुकोबाराला का, आणि त्याच्याही पुढे जाऊ, जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे झाले, दशग्रंथी ब्राह्मणाला ते विचार येत नाही म्हणून विरोधात गेले. याला म्हणतात वैचारिक श्रीमंती वाढवली. आमच्या समोर जर एखादा साधा माणूस आला तर आम्ही लक्ष देत नाही, पण एखादा विचारवान शब्द तर्क जर मांडला तर आम्ही लक्ष देतो की याचे विचार. तुम्ही सुद्धा तेच आहे. बोलता बोलता एखाद्या पोराने जर चांगलं बोललं नाही, विचार करण्यासारखा विषय म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये राहून कुठल्याही विद्यापीठामध्ये न शिकता रामेश्वर भट्टाला तुकोबाराच्या ज्ञानाचा हेवा वाटावा इतकी विचार श्रीमंती तुकोबारायमध्ये आली. दशग्रंथी ब्राह्मण त्यांनी काय झालं हा इतिहास सांगत नाही बरं का तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणाल की ते आम्ही रोजच ऐकतो इतिहास. माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही. का द्वेष करावा रामेश्वर भट्टांनी? कारण की विचार उंच होते, मोठे होते विचार, आणि विचाराने तुम्ही श्रीमंत होत गेलात. आणि विचाराने जसं जसं तुम्ही महान होता, साधू संत तुमच्यावर कृपा करतात, ज्ञानोबराय तुमच्यावर कृपा करतात. आणि विचाराने श्रीमंत झाल्यानंतर देवापाशी काही मागावं, देवाजवळ काय असतं हा विषयच निघून जातो.